नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप अंतर्गत गणित या विषयासाठी शेकडेवारी व त्यावरील उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, शेकडेवारी अर्थात शतमान याविषयी आपण यापूर्वी थोडीफार माहिती अभ्यासलेली आहे. ते थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करूया. शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक होय. शतमानात छेद नेहमी 100 असतो. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो त्याला आपण शतमान असं म्हणतो. म्हणजे जेव्हा एखाद्या संख्येची 100 या अंकाशी भागाकाराने तुलना केली जाते त्यालाच आपण शतमान किंवा शेकडेवारी असं म्हणतो. याचा अर्थ 27/100 हा एक अपूर्णांक झाला ज्याचा छेद 100 आहे. तेव्हा 27/100 यालाच शेकडेवारी किंवा शतमान असं म्हणतो. यालाच 27% म्हणजेच दशांश अपूर्णांकामध्ये बोलायचं झालं तर 0.27 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे शतमानाला गणितामध्ये शतमान असेल, प्रतिशेकडा असेल, टक्केवारी असेल असं वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. आता या शतमानाचा विविध बाबीमध्ये किंवा क्षेत्रामध्ये उपयोग होत असतो. म्हणजे जेव्हा आपण नफा तोटा किंवा वाढ घट किंवा दलाली, कमिशन, सूट या बाबींचा विचार करतो त्यावेळी आपण शतमानाचा म्हणजे शेकडेवारीचा वापर करतो. म्हणजेच नफा घेत असताना शेकडा नफा, शेकडा तोटा किंवा शेकडा वाढ, शेकडा घट किंवा शेकडा दलाली असेल, शेकडा कमिशन, शेकडा सूट अशा विविध गोष्टींमध्ये आपण या शेकडेवारीचा वापर करत असतो. उदाहरणार्थ ज्यावेळी आपण 2% दलाली दिली असं म्हणतो याचा अर्थ असा असतो की 100 रुपयावर 2 रुपये दलाली दिली. म्हणजे जर 100 रुपयांचा व्यवहार असेल आणि त्यावर जर 2 रुपये दलाली दिली याचाच अर्थ 100 म्हणजेच 2% दलाली दिली. मात्र आता यावरची जी उदाहरणं सोडवत असताना हे जे शतमान आहे याचंच अपूर्णांकातलं जे रूपांतरण आहे म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप आहे. उदाहरणार्थ ज्यावेळी आपण म्हणतो 50% याचाच अर्थ 100 पैकी 50 होतो. याचाच अर्थ याला जर आपण रिड्यूस फॉर्म दिलं म्हणजे अतिसंक्षिप्त रूप दिलं 50 एके 50, 50 दुनी 100 याचाच अर्थ 1/2 हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप झालं. मग अशी प्रत्येक शेकडेवारीची जी महत्वाचे जे अंक आहेत त्याची जी संक्षिप्त रूप आहेत ते आपल्याला इथं दिलेली आहेत. जर ही पाठ असतील तर आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं वाचू शकतं. म्हणजेच काय 100% म्हणजेच 1/1 भाग असतो. मग निम्मा भाग म्हणजेच 50% असतो. पाव भाग म्हणजेच 25% असतो. याचाच अर्थ 25%च्या निम्मा म्हणजे 12.5% म्हणजे पावभागच्या पण निम्मा म्हणजे 1/8 भाग असतो. आणि 12.5च्या पण निमपट म्हणजे 6.25% म्हणजे 16वा भाग होतो. किंवा आपण 10-10च्या पटीमध्ये बोलायचं झालं तर 10वा भाग म्हणजे 10%. त्याच्या उलट मग 5वा भाग म्हणजे 20% किंवा 20वा भाग म्हणजे 5%. याच पद्धतीनं 40वा भाग म्हणजे 2.5% होतो आणि 80वा भाग म्हणजे 1.25% होत असतो. हे जर पाठ असेल तर काही उदाहरणामध्ये आपण त्या क्रिया पटपट करू शकतो. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे शेकडेवारीची कन्सेप्ट क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, शेकडा 7.34 म्हणजे किती? आपल्याला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याची शेकडेवारी सांगितलेली आहे आणि याचे जे ऑप्शन्स आहेत ते दशांश अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. जो दिलेला अंक आहे जी संख्या आहे ती अशी लिहूया 7.34 शेकडा म्हणजेच टक्के. सुरुवातीला हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा साधा अपूर्णांक करू. 7 चोक 28 अधिक 3 म्हणजेच 31/4 शेकडा आहे म्हणून आहे असं टक्केवारी लिहिलेलं आहे. ज्यावेळी आपण 25% म्हणतो याचाच अर्थ 100 पैकी 25 असतात. म्हणजेच शेकडेवारीचं चिन्ह काढलं आणि छेदाला 100 लिहिलं तर दोन्हीचा अर्थ तोच असतो. म्हणजेच या स्टेपला आपण असं म्हणू शकतो 31/4 हे शेकडेवारीचं चिन्ह काढतोय त्याच्याऐवजी छेदाला आपण इथं 100 लिहितोय. म्हणजेच याची ही व्हॅल्यू आली. परंतु हे उत्तर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये हवं आहे. याचाच अर्थ मग इथं आपण भाग लावायला पाहिजे. भाग लावत असताना छेदाला जर 10, 100, 1000 या पद्धतीचे अंक असतील तर तो भाग न लावता शेवटपर्यंत तसंच ठेवायचं. पॉईंट आपल्याला शिफ्ट करायला उपयोगाला येतं. म्हणजे आता फक्त 4 भाग लावूया. 4 एके 4, 4 7 28. पुन्हा पुढे काय भाग घेण्यासाठी नाहीये म्हणून पॉईंट दिला. 31 मधून 28 गेले याचा अर्थ 3 शिल्लक राहतात आणि पॉईंट दिल्यामुळे 30 झालं. पुन्हा 4 7 28 म्हणू. पुन्हा आपण इथं 28 वजा केलं तर 2 राहतात. पुन्हा 0 दिल्यानंतर 4 5 20 होईल. म्हणजेच हा जो भागाकार आला तो 7.75 म्हणजे 7.5 असा आला. म्हणजे 7.75 आणि छेदाला हा 100 आहेच. हा जो 7.75 आहे याच्या उजवीकडं आणि डावीकडं कितीही शून्य दिल्या तर त्याचा अर्थ
सेम राहतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. जर याला आपण 10 न गुणलं तर एक घर उजवीकडं, 100 न गुणलं तर 2 घरं उजवीकडे, या पद्धतीने पॉईंट शिफ्ट करतो. परंतु आपल्याला इथे 100 न भाग लावायचा आहे, म्हणजे 2 घरं आपण डावीकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. म्हणजेच हा जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 घरं डावीकडे येणार, म्हणजे ऑलरेडी 7 आहे. त्याच्या अगोदर एक 0 येईल आणि हा डेसिमल पॉईंट इथे येईल. आणि याच्या अगोदर एक 0 द्यायला हवा आणि पुढचा 7 5 तसाच राहील. म्हणजे 7.75 ला 100 भाग लावलं म्हणजे दशांश घर 2 घरं मागं आलं, म्हणजे हे त्याचं फायनल आन्सर झालं, जो आमचा पर्याय क्रमांक 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 300चा 7.5% बरोबर एमचा 30%, तर एम बरोबर किती. आपल्याला इथे एक रिलेशन दिलेलं आहे आणि या रिलेशन वरून एमची किंमत विचारलेली आहे आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत. जे आपल्याला रिलेशन दिलेले आहे ते आपण सुरुवातीला आहे असं लिहूया. आपल्याला सांगितलेलं आहे 300चा म्हणजेच आपण इथे गणितामध्ये गुणिले घ्यायचा 7.5% आहे, म्हणून मी डायरेक्ट छेदाला 100 घेतोय. 300चा 7.5% म्हणजेच एमचा, याचा अर्थ एम गुणिले 30% म्हणजेच 30/100 या पद्धतीने त्याची मांडणी केली. हा 100 डावीकडे आहे, तो उजवीकडे गेल्यानंतर अंशाला होईल, म्हणजे त्या 100 ला 100 कॅन्सल होईल. अशा वेळी डायरेक्ट असा 100 ला 100 कॅन्सल केला तरी चालतो. म्हणजे डावीकडे काय राहतं पहा, हा 300 गुणिले हा 7.5 आहे, त्याला तुम्ही 75/10 केलं तरी चालेल, म्हणजे पॉईंट गेला. आणि उजवीकडे जो राहतो तो एम गुणिले 30 राहतो. म्हणजे तुम्हाला एम ची व्हॅल्यू काढायची असेल तर 30 जो आहे तो डावीकडे येणार, म्हणजेच इथं 300 आहे असं गुणिले 75 आहे असं आणि छेदाला हा 30 आला आणि सुरुवातीचा पण 10 होताच. या 10 ने इथं भाग लावला असेल तरी चालेल. आपण पुढच्या स्टेपला लावूया. या 0 ला हा 0 कॅन्सल होईल, या 0 ला हा 0 कॅन्सल होईल, शिवाय 3 ला 3 पण भाग जाईल, म्हणजे फक्त डावीकडे आपल्याला 75 शिल्लक राहील, म्हणजेच एम ची किंमत 75 येईल, जो आमचा पर्याय क्रमांक 4 आहे. आपण हवं तर या उत्तराचा पडताळा घेऊ शकतो, म्हणजेच 75चा 30% कॅल्क्युलेट केला किंवा 300चा 7.5% कॅल्क्युलेट केला तर त्या दोघांची व्हॅल्यू सेम यायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. एका शाळेत सन 2008 मध्ये 1000 विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 20% वाढत असेल तर सन 2010 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील. आपल्याला 2008 मधली विद्यार्थी संख्या दिलेली आहे आणि 2010 मधली विद्यार्थी संख्या विचारलेली आहे आणि प्रतिवर्षी विद्यार्थी संख्या जी आहे ती 20% वाढते असं सांगितलेलं आहे. थोडंसं आपल्याला लक्षात यावं, मी इथं साईडला लिहितोय की 2008 त्यामध्ये 20% वाढ झाली, म्हणजे 2009 ची विद्यार्थी संख्या मिळाली, त्यामध्ये 20% वाढ झाली, म्हणजे 2010 ची विद्यार्थी संख्या मिळाली. प्रतिवर्षी जी वाढ आहे ती सेम आहे, कॉन्स्टंट आहे, 20% वाढ आहे, म्हणून मी इथं अधिक चिन्ह लिहितो. अधिक इथं 20% वाढ झालेली आहे. म्हणजेच इथं सुरुवातीला आम्हाला 2008 ची विद्यार्थी संख्या 1000 दिलेली आहे आणि विचारताना 2010 ची विचारलेली आहे. आपण 2008 वरून डायरेक्ट 2010 वर जाऊ शकत नाही, त्यासाठी सुरुवातीला 2009 ची विद्यार्थी संख्या शोधायला हवी. आपण चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये 2008 वरून डायरेक्ट 2010 मध्ये जाऊ शकतो, त्या प्रकरणामध्ये त्या पद्धतीचा पण आपण विचार करणार आहोत. इथं आता सध्या फक्त आपण 2008 वरून 2009 ची विद्यार्थी संख्या आणि त्यावरून 2010 ची विद्यार्थी संख्या याचा विचार करू. 2008 ची जी विद्यार्थी संख्या आहे त्याचा 20% वाढणार, म्हणजेच 1000चा सुरुवातीला आपण 20% कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच या 2 शून्याला 2 शून्य जातील, म्हणजेच 10 गुणिले 20 म्हणजे 200 ने विद्यार्थी संख्या वाढणार आहे. म्हणजे सुरुवातीची विद्यार्थी संख्या 1000, त्यामध्ये 200 विद्यार्थी संख्या वाढली, म्हणजेच 1200 विद्यार्थी संख्या झाली. ही जी विद्यार्थी संख्या आहे ती 2009 साली झाली. त्यामध्ये पुन्हा 20% वाढणार आहे. याचा अर्थ आपण काय करणार, हा जो 1200 ची विद्यार्थी संख्या आहे 2009 सालची, त्याचा पुन्हा 20% आपण कॅल्क्युलेट करायला पाहिजे. म्हणजे पुन्हा या 2 शून्याला 2 शून्य गेल्या, म्हणजेच 12 गुणिले 20, 12 दोन्ही 24, म्हणजे 240 पुन्हा वाढणार आहेत. म्हणजे 2009 सालचे 1200 अधिक त्यामध्ये वाढ झाली 240 ची, म्हणजे 1440 ही जी विद्यार्थी संख्या आहे ती होईल. याचाच अर्थ 2010 साली 1440 विद्यार्थी संख्या आहे असं आपण म्हणू शकतो, जो पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे 2008 वरून त्यामध्ये 20% या 1000 चे 20% फाइंड आउट करून ते त्यामध्ये ऍड केले, म्हणजे आपल्याला 1200 मिळाले. पुन्हा 1200 ची 20% शोधली, ती त्यामध्ये ऍड केली, म्हणजे 2010 ला 1440 लोकसंख्या विद्यार्थी संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र याच उदाहरणात जर आपल्याला 2010 ची विद्यार्थी संख्या देऊन 2008 ची विद्यार्थी संख्या विचारली, तर अशा वेळी आपण इकडे 20% कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण 1440 चा हा 20% नाहीये, हा जो 20% आहे तो 1200 आहे. मग अशा वेळी आपण तिथं एक तर किंमत एक्स कन्सिडर करावी लागते अथवा चलनाचा वापर करावा लागतो. ते लक्षात येण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन काय पहा.
मोरगावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. यावर्षी मोरगावची लोकसंख्या 2420 आहे. तर 2 वर्षापूर्वी मोरगावची लोकसंख्या किती होती? इथं प्रत्येक वर्षी 10% लोकसंख्या वाढते असं सांगितलेलं आहे. सध्याची लोकसंख्या दिलेली आहे आणि 2 वर्षापूर्वीची विचारलेली आहे. समजा ही पहिल्या वर्षीची आहे. त्यामध्ये 10% वाढ झाली. ही दुसऱ्या वर्षीची झाली. त्यामध्ये 10% वाढ झाली. ही सध्याची झाली. आम्हाला सांगितलेलं आहे जी सध्याची या वर्षीची जी लोकसंख्या आहे ती 2420 आहे. आणि प्रतिवर्षी जी वाढ होते त्यामध्ये 10% ही पहिल्या वर्षी 10% वाढ झाली. पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% वाढ झाली. तर 2 वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला इथली लोकसंख्या किती आहे ते विचारलेलं आहे. मग इथं अशा वेळी आपण चलनाचा वापर करायचा. चलनाचा वापर करायचा म्हणजे काय? सुरुवातीला इथली गेल्या वर्षीची लोकसंख्या शोधायची. 10% वाढ होते म्हणजे इथल्या संख्येची 10% वाढली. मग इथली संख्या आम्हाला माहित नाहीये. अशा वेळी समजा ती संख्या 100 असेल, तर त्या 100 मध्ये 10 वाढणार म्हणजे 110 होणार असं आपण म्हणू शकतो. 10% वाढ झाली म्हणजे 100 असेल तर 110 झाली. तर किती असेल म्हणजे इथली संख्या तात्पुरती मी x समजतो. इथली लोकसंख्या किती असेल? ज्याची 2420 होईल. म्हणजे हे समचलनाचं उदाहरण झालं. समचलनामध्ये गुणोत्तर सारखं असतं म्हणजेच तिरका गुणाकार सारखा असतं आपण म्हणू शकतो. तिरका गुणाकार म्हणजेच x आणि 110 चा गुणाकार जेवढा येतो तेवढाच गुणाकार 100 आणि 2420 चा घ्यायचा. म्हणजेच हे उदाहरण सोडवत असताना x गुणिले 110 म्हणजे 100 गुणिले 2420. म्हणजेच आपल्याला इथं x शोधत असताना हा 100 गुणिले 2420 तसाच असू दे. हा जो 110 गुणिले होता तो उजव्या बाजूला आल्यानंतर भागिले होईल. म्हणजेच याला भागिले 110 होईल. शून्याला शून्य आपण इथं घालवूया. 11 एके 11, 11 दुनी 22, उरले 2, पुन्हा 11 दुनी 22 होईल. म्हणजेच 22 गुणिले 100 केलं की x आम्हाला 2200 मिळाला. याचा अर्थ या वर्षी लोकसंख्या 2420 असेल तर गेल्या वर्षी लोकसंख्या 2200 होती असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्याला 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारलेली आहे म्हणजे पुन्हा तसाच विचार करायचा आहे. इथं समजा लोकसंख्या y होती असं आपण धरून चालूया. या y चा 10% वाढून 2200 झालेला आहे. 10% वाढला याचा अर्थ सुरुवातीला 100 असेल तर 100 चा 10% म्हणजे 10. तो 10 वाढल्यानंतर 110 झाला. म्हणजे 100 लोकसंख्या असेल तर 110 झाली. तर किती लोकसंख्या असेल? ज्याची 2200 झाली. म्हणजे पुन्हा एकदा चलनाचाच आपण टेबल तयार केला. इथे आपण समचलन असल्यामुळे असं म्हणू शकतो की समचलनामध्ये गुणोत्तर सारखं म्हणजे तिरका गुणाकार सारखा. म्हणजेच y आणि 110 चा जेवढा गुणाकार तेवढाच 100 आणि 2200 चा गुणाकार आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच y शोधत असताना 100 गुणिले 2200 आणि हा जो छेदाला गुणिले 110 आहे तो इकडे भागिले 110 होईल. म्हणजे इथे पुन्हा शून्याला शून्य गेला. 11 एके 11, 11 दुनी 22 आणि हा शून्य आहे असा 20 गुणिले 100 म्हणजे 2000 आला. म्हणजेच आम्हाला हा जो y मिळाला तो 2000 मिळाला. चलनाचा टेबल इथं घेतल्यानंतर आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो. म्हणजे कसं पहा इथं 110 ची दुप्पट केली की 220 येते. दुप्पट करून एक शून्य फक्त जादा आलाय. याचा अर्थ 100 ची दुप्पट 200 आणि एक शून्य जादा म्हणजे 2000 असं तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. म्हणजे आपण काय केलं पहा या वर्षीच्या लोकसंख्येवरून गेल्या वर्षीची लोकसंख्या काढली आणि त्या लोकसंख्येवरून 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या काढली. म्हणजेच 2 वर्षापूर्वी जी मोरगावची लोकसंख्या होती ती 2000 आहे असं आपण म्हणू शकतोय. जर आपल्याला सुरुवातीची दिली असेल आणि इकडून ही शोधायची असेल तर डायरेक्ट तुम्ही असं पर्सेंटेज काढू शकता किंवा त्यावेळी सुद्धा तुम्ही चलनाचा वापर केला तरी चालू शकतं. समजा याच उदाहरणामध्ये 2000 ही आम्हाला लोकसंख्या 2 वर्षापूर्वीची दिलेली आहे आणि आम्हाला सध्याची लोकसंख्या विचारल्या तर आपण चलनाचा टेबल वापरायचा असेल तर 100 ची 110 तर 2000 ची किती या माहितीवरून इथली लोकसंख्या शोधू. पुन्हा एकदा 100 ची 110 तर 2200 ची किती त्यावरून इथली किंमत शोधू शकतो. म्हणजे चलनाचा वापर करून आपण सरळ किंवा उलट दोन्ही मार्गाने जाऊ शकतो. मात्र सरळ यायचं असेल तर फक्त शेकडेवारी वापरावी लागेल. उलट इथं शेकडेवारी वापरून चालणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 25% व दुसऱ्या वर्षी 10% वाढ झाली. तेव्हा 1 किलोग्रॅम साखरेचा भाव रुपये 22 झाला तर साखरेचा मूळ भाव काय होता? म्हणजे इथं 2 टप्प्यामध्ये भाव वाढ झालेली आहे पहा. पहिल्यांदा 25% भाव वाढला आणि दुसऱ्या वेळी 10% वाढलाय आणि सध्याचा भाव आपल्याला इथं दिलेला आहे. त्यासाठी पुन्हा थोडंसं रफ करूया. हा जो काय असेल तो मूळचा भाव असेल. यामध्ये जी वाढ झाली ती 25% वाढ झालेली आहे. म्हणजे इथं अधिक लिहितोय. म्हणजे ही पहिल्या वेळची वाढ झाली. पुन्हा दुसऱ्या वेळी त्या आहे त्यामध्ये पुन्हा 10% वाढ झालेली आहे. म्हणजे इथला आत्ता जो आहे तो सध्याचा भाव आहे जो रुपये 22 आम्हाला दिलेले आहे. आणि आम्हाला मूळचा भाव म्हणजे सुरुवातीचा भाव विचारलेला आहे. म्हणजे इथं पुन्हा रिव्हर्स जायचं आहे. म्हणजे इथं पुन्हा चलनाचा वापर करायचा आहे. आपण फक्त यापूर्वीचा भाव शोधण्यासाठी 10% वाढ याचा विचार करू. 10% वाढ म्हणजे 100 रुपये जर साखर असेल तर त्यामध्ये 10 रुपये वाढ होणार म्हणजे 110 रुपये होणार.
मग इथं किंमत तात्पुरती आपण एक्स समजू. मग 100 ह्या एक्सचा 10% वाढून 22 झालेला आहे. म्हणजे 100 असेल तर 110 झाला. तर मग एक्स अशी कोणती संख्या आहे, कोणती रक्कम आहे ज्याचा भाव सध्या 22 झालेला आहे. समचलन म्हणजे पुन्हा तिरकस गुणाकार तुम्ही करू शकता किंवा ह्या 11ची दुप्पट करायची, शून्य कॅन्सल करायचा. तसं 10ची दुप्पट करा आणि शून्य कॅन्सल करा म्हणजे 20 उत्तर येईल. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं आपण x गुणिले 110 बरोबर 100 गुणिले 22 तर याचं उत्तर आपल्याला 20 मिळेल. म्हणजेच x शोधत असताना 100 गुणिले 22 आणि हा जो गुणिले 110 आहे तो उजव्या बाजूला आल्यानंतर भागिले होईल. शून्याला शून्य गेला, 11 एके 11, 11 दुनी 22, 10 गुणिले 2 म्हणजेच 20 आला. याचा अर्थ गेल्या वेळचा साखरेचा भाव हा 20 रुपये होता. परंतु आपल्याला मूळचा भाव विचारलाय. मग सुरुवातीचा भाव जो होता त्यामध्ये 25% वाढ झालेली होती. इथली रक्कम समजा y रुपये धरून चालूया आपण. या yचा 25% वाढला तेव्हा तो 20 झाला. 25% वाढला म्हणजे 100 रुपयानं जर साखर असेल तर त्यामध्ये 25 ची वाढ झाली म्हणजे ती साखर 125 वर गेली. मग 100 रुपयांची साखर 125 ला तर y रुपयांची साखर जी आहे ती 20 रुपयांना झाली. ही y ची साखर 20 रुपयाला झालेली. म्हणजे इथं पुन्हा आपण चलनाचा वापर करणार आणि y ची किंमत शोधणार. म्हणजेच y गुणिले 125 म्हणजेच 100 गुणिले 20. समचलन आहे म्हणजेच याचा तिरकस गुणाकार सारखा हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच y ची किंमत शोधत असताना 100 गुणिले 20 आहे असं घेऊया आणि हा 125 इथं छेदाला जाईल. 25 चोक 100, 25 पाचा 125, 5 एके 5, 5 चोक 20. याचाच अर्थ y ची किंमत 4 गुणिले 4 म्हणजे 16 येईल. म्हणजे इथला जो मूळचा भाव होता तो 16 रुपये आहे असं आपण म्हणू शकतो, जो पर्याय क्रमांक पहिला आहे. लक्षात येतं का पहा, सध्याचा भाव 22 रुपये, त्यावरून यापूर्वीचा भाव शोधला. 10% वाढ होऊन 22 झाला. 10% वाढ झाली म्हणजे 100 साखर असेल तर 110 झाली. तर किती रुपयांची 22 रुपयाला झाली. म्हणजे 20 रुपयांची 22 ला झाली हे आपल्या लक्षात आलं. मात्र त्यापूर्वी ती 25% वाढलेली होती. 25% वाढली म्हणजे 100 ची साखर 125 ला, तर किती रुपयांची साखर 20 रुपयाला. या पद्धतीने पुढे सोडवत गेलो तेव्हा आम्हाला उत्तर 16 आलं. म्हणजे साखरेचा जो मूळ भाव आहे तो रुपये 16 आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. इथं आपल्याला पुस्तकाची किंमत किंवा त्याचा खप प्रत्यक्ष न सांगता त्याच्यामध्ये वाढ किंवा घट सांगितलेली आहे आणि एकूण व्यवहारामध्ये किंवा एकूण उत्पन्नामध्ये किती टक्क्यांचा फरक पडलाय असं विचारलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला कोणतीही किंमत स्पष्ट माहीत नसते अशा वेळी आपण त्याची प्रत्येक जी व्हॅल्यू आहे ती 100 आपण इथं कन्सिडर करायची आहे. म्हणजे काय लक्षात घ्या, इथं आम्हाला पुस्तकाची किंमत आणि पुस्तकाचा खप या दोघांची तुलना करायची आहे. समजा किंमत जी आहे ती सुरुवातीला प्रत्येक पुस्तक हे 100 रुपयाला आहे असं आपण समजून चालू आणि त्याचा जो खप आहे म्हणजे जी विक्री आहे ती पण 100 आहे असं समजू. म्हणजेच एक पुस्तक 100 रुपयाला अशी 100 पुस्तकं सुरुवातीला खपत असतील. याचाच अर्थ 100 गुणिले 100 जर गुणाकार केला तर आपला गुणाकार 10,000 येतो. हे आपलं सुरुवातीचं उत्पन्न आपण म्हणूया. म्हणजेच एकूण विक्री म्हणूया. म्हणजे सुरुवातीचं जे उत्पन्न आलं ते 10,000 रुपये आलं. मात्र आपल्याला इथं काय सांगितलं की याची जी किंमत आहे ती 20% कमी झालेली आहे. बघा, याची जी किंमत आहे ती 20% कमी. म्हणजे सुरुवातीला जर 100 असेल तर त्यामध्ये 20% हे कमी होणार आहे. म्हणजे 100 रुपये किंमत असेल तर ती 80 रुपये होणार. हे 100 समजल्यामुळे डायरेक्ट आपण करू शकतो. म्हणजे सुरुवातीची किंमत 100 असेल तर ती किंमत 80 होणार आणि ज्यावेळी किंमत 20% कमी केली त्यावेळी खप जो आहे तो 25% वाढला असं सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला जर 100 पुस्तकं खपत असतील तर त्यामध्ये 25% वाढ झाली. म्हणजेच आता 125 पुस्तकं खपतायत असा त्याचा अर्थ झाला. म्हणजेच 80 रुपयाप्रमाणे 125 पुस्तकं खपतील. म्हणजे इथल्या उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर 125 गुणिले 8 म्हणजे 1000 आणि पुन्हा एक शून्य आहे असा आला. म्हणजे सुरुवातीचं उत्पन्न 10,000 होतं, नंतरचं उत्पन्न पण 10,000च आहे. म्हणजे इथे उत्पन्नामध्ये कोणताही फरक पडत नाही असं आपण सांगू शकतो, जो पर्याय क्रमांक 4 आहे. अर्थ लक्षात येतो का पहा. सुरुवातीची किंमत ही 100 रुपये मानली आणि खप ही 100 पुस्तकांचा मानला. त्यावेळी एकूण उत्पन्न हे 10,000 रुपये झालं. किंमत 20% कमी झाली म्हणजे 100 ची 80 झाली. खप 25% वाढला म्हणजे 100 च्या ऐवजी 125 पुस्तकं खपायला लागली. म्हणजे या दोघांचा गुणाकारही 10,000 येत असेल तर उत्पन्नात कोणताही फरक नाही. जर फरक असेल तर त्याची शेकडेवारी कशी काढायची हे लक्षात येण्यासाठी पुढचं उदाहरण पहा. एका वस्तूची किंमत 20% ने वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% ने कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि किती टक्क्यांनी? जर तुम्ही डायरेक्ट असं वाटत असेल की 20% ने वाढली आणि 20% ने कमी केली म्हणजे काही बदल नाहीये, तर ते मत चुकीचं होईल.
यासाठी थोडंसं लक्षात घेऊया. समजा एका वस्तूची किंमत काहीतरी होती, त्या किमतीमध्ये सुरुवातीला आहे तो 20% वाढ आहे, म्हणजे किंमत अधिक झालेली आहे. त्यावेळी ही किंमत इथे झाली आणि त्यानंतर आहे त्या किमतीमध्ये 20% पुन्हा कमी झालेला आहे. हा जो 20% कमी झाला तो या किमतीचा आहे, म्हणजे इथं वजा आहे. आता ही फायनलची जी किंमत आहे ती मूळच्या किमतीपेक्षा किती टक्क्यानं कमी जास्त आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. इथंही आपल्याला कोणतीही किंमत स्पष्ट माहीत नाही. अशा वेळी मूळ किमतीपेक्षा असं आपल्याला विचारलेलं आहे, म्हणून मूळ किंमत आपण ₹100 आहे असं तात्पुरतं मानू. आता मूळची किंमत 100 असेल तर त्या 100च्या किमतीमध्ये 20% ने वाढ करायची, म्हणजेच ती वस्तू ₹120 केली. म्हणजे वस्तूची किंमत जर ₹100 असेल तर त्यामध्ये 20% वाढवले म्हणजे 120 झाले आणि पुन्हा 20% जे कमी केलेले आहेत ते या 100चे कमी नाही झाले, त्या 120चे कमी झाले. 120चे 20% कमी म्हणजेच 120चा आपण 20% कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच या 2 शून्यांना हे 2 शून्य जातील, म्हणजे 12 दुनी ₹24 कमी होतील. म्हणजेच ₹120 मधले ₹24 कमी करावे लागतील. इथं 100चे 20% म्हणजे 20च वाढले. म्हणजे 100 अधिक 20 120 झाले आणि 120चे 20% जे 24 आहेत ते कमी करावे लागतील. म्हणजे 120 वजा 24 केले की आपल्याला 96 मिळतील. याचा अर्थ सुरुवातीची किंमत 100 होती, आता ती 96 झाली. म्हणजेच ती जी किंमत आहे ती 4 कमी झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 4 कमी झाली म्हणजे घट आहे. मग 100ला 4 कमी झाली म्हणजे शेकडा 4 कमी झाली. याचाच अर्थ 4% ती कमी आहे असं आपल्याला म्हणायला हवं. शेकडा घट किंवा वाढ लक्षात येण्यासाठी मगाचं उदाहरण पुन्हा एकदा थोडंसं वेगळ्या अर्थानं आपण लक्षात घेऊया. समजा यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं, की सुरुवातीचं उत्पन्न 10,000 होतं, नंतरचं उत्पन्न पण 10,000 झालं. पण समजा नंतरचं उत्पन्न जर 9,000 झालं असतं, तर आपण इथं असं म्हटलं असतं, की 10,000 मागं ₹1,000 उत्पन्न कमी झालं. अशा वेळी शेकडेवारी काढत असताना आपण काय करणार, की ₹10,000 मागं ₹1,000 कमी, तर 100 मागं किती कमी? म्हणजेच पुन्हा या 3 शून्याला 3 शून्य गेल्या, या 1 शून्याला 1 शून्य गेला, म्हणजे 10% घट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं वाढ किंवा घट सुरुवातीला किती आहे ती शोधायची. जसं इथं घट 1000 आहे. ही घट कितीवर आहे? 10,000 वर 1000 तर 100ला किती? त्याच पद्धतीनं ₹100ला ₹4 कमी तर शेकडेला किती? म्हणजे पुन्हा या 100ला 100 घालवलं तरी चालेल. म्हणजे 4% ही जी आहे ती किंमत कमी झालेली आहे असं आपण इथं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे शेकडेवारी आणि म्हणजे काय आणि त्यावरील विविध उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.